हॅलो इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्याला सराव संच 5.2 पाहायचं आहे. सराव संच 5.2 शाब्दिक उदाहरणे पाहायची आहेत. फार महत्वाची आहेत, कारण शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला समीकरण तयार करावी लागतात. ही गणित 4 आणि 3 मार्कासाठी विचारली जातात. अगदी लक्षपूर्वक पहा. बघा, सराव संच 5.2 मधलं पहिलं गणित काय सांगितलेलं आहे बघा. इथं मी गणित दाखवू शकत नाही, सॉरी. तुम्ही पुस्तक उघडून बघा. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. एका पाकिटात किती 5 रुपयांच्या आणि काही 10 रुपयांच्या. मग 5 रुपयांच्या नोटा काही म्हटल्यावर एक्स मानूया आपण. इथं पहिलं गणित सोडवायला चालू करू. हे मार्क्स 4 साठी विचारलं जाईल. मार्क्स 4 साठी विचारलं जाईल बाळांनो. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या. 5 रुपयांच्या काय मानू? एक्स. 5 रुपयांच्या नोटा सांगितलेल्या आहेत. मग 5 रुपयांच्या पाकिटातील 5 रुपयांच्या नोटा एक्स. पाकिटातील 5 रुपयांच्या नोटा काय मानू? एक्स. पाकिटातील 5 रुपयांच्या नोटा एक्स मानू. आणि 10 रुपयांच्या नोटा काय मानू? 10 रुपयांच्या नोटा आहेत सांगितले. 10 रुपयांच्या नोटा 10 रुपयांच्या नोटा वाय मानू. बघा पुढे काय सांगितले. ह्या दोन्ही नोटांची एकूण किंमत म्हणजे कसं, तर 5 रुपयांच्या एक्स नोटा म्हणजे एकूण किंमत किती झाली? 5 रुपयांची एकूण नोटा काय झाल्या? 5x. 5 रुपयांच्या एकूण नोटा किती झाल्या? 5x. 10 रुपयांच्या एकूण नोटा काय झाल्या? 10x. मग पहिली अट काय दिली आहे बघा. पहिली अट दिलेली आहे आपल्याला की या दोन्ही एकूण नोटा कुठल्या? 5 रुपयांची एकूण नोट आणि 10 रुपयांची एकूण नोटा यांची किंमत किती दिलेली आहे? 350. म्हणून पहिली अट काय? या दोन्हींची 5x 10y ह्या दोन्ही मिळून म्हणजेच 5 रुपयांची एकूण नोटा आणि 10 रुपयांची एकूण नोटा यांची किंमत किती होते? 350. ही पहिली अट झाली. कारण ह्या 5 रुपयांच्या एकूण नोटा आहेत आणि ह्या 10 रुपयांच्या आहेत. 350 ही पहिली अट. कळाली ना? पाकिटातील नोटा एक्स मानल्या. 5 रुपयांच्या नोटा आहेत. मग आता ह्या दोन्हींचा गुणाकार येणार. एकूण नोटा 5x 10y या दोन्हींची किंमत हे दोन्ही मिळून 350. आता दुसरी अट काय सांगितली बघा. 5 रुपये नोटांची संख्या. 5 रुपयाच्या नोटा किती मांडलेल्या आहेत आपण? 5 रुपयांच्या नोटा किती मांडलेल्या आहेत? एक्स. लक्ष द्या. जसं दिलेलं आहे तसं लिहित जायचं. काय सांगितलंय? 5 रुपयांच्या नोटांची संख्या. 5 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स आहे. 5 रुपयाच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या 10 रुपयांची नोट किती आहे? वाय. ही बरोबर आहे. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या दुपटीपेक्षा याची दुप्पट किती येईल? 2y. कितीने जास्त आहे?
कमी आहे, 10 कमी आहे म्हणजे किती? -10. बघा अट कशी सांगितल्या. 5 रुपयांच्या नोटा, 5 रुपयांच्या नोटा या 10 रुपयांच्या नोटांच्या दुप्पटीपेक्षा 10 कमी आहे. आता हे समीकरण तयार करून घ्यायचं. कसं करायचं? हे 2y इकडे आल्यावर वजा 2y बरोबर काय येणार? -10. हे समीकरण नंबर 2. हे समीकरण नंबर 2. हे 1 आणि हे 2 तयार झाले. आता बघा आपल्या नियमानुसार ह्याला 5 न गुणलं तरी बेरीज होते. काही करा किंवा ह्याला 5 न गुणा. ह्याला 5 न गुणायला इथं 5 5 समान होतील, बेरीज होईल. समीकरण 2 ला किती न गुणूया? 5 न गुणूया. कारण इथं पण 5x येईल. 5x म्हणजे वजाबाकी करू शकतो. 5 दुनी 10 बेरीज पण करू शकतो. दोन्ही पद्धतीने हे गणित सोडवू शकतो. समीकरण 2 ला किती ने गुणू? 5 ने गुणू. समीकरण 2 ला 5 ने गुणल्यानंतर 5 गुणिले x वजा 5 गुणिले 2y बरोबर 5 गुणिले वजा 10 म्हणजे काय येणार इथं? 5x 5 दुनी 10y बरोबर 10 5 50. कसले 50? वजा 50. हे समीकरण नंबर किती आलं? 3. आता बघा समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 लक्षात घ्या. सोपी पद्धत आपल्याला कुठली जाईल? बेरीज. कारण इथं अधिक 10y आहेत, इथं काय आहेत? वजा 10y आहेत. म्हणून काय करूया? समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 3 यांची बेरीज. समीकरण 1 काय आहे? 5x अधिक 10y बरोबर 350. 5x वजा 10y बरोबर वजा 50. बघा हे त्याचा लोप होतो. 10y अधिक आणि वजा आले. 5 आणि 5 इथं 10x आले. इथं 350 मधून 50 गेले किती आले? 300 आले. म्हणून x बरोबर 300 भागिले 10. 0 x ची किंमत किती आली इथं? 30. ही आलेली किंमत सोप्या समीकरणात भरू. सोपं समीकरण कुठलं आहे? दुसरं आहे. मग त्याच्यात भरायची. x बरोबर 30 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. दुसरं समीकरण लिहून घ्यायचं. x वजा 2y बरोबर वजा 10. x ची किंमत आपल्याला किती ठेवायची आहे? 30. इथं 30 ठेवले. वजा 2y बरोबर वजा 10. बघा हे वजा 2y इथंच राहतील. वजा 2y बरोबर वजा 10. हे अधिक 30 तिकडे गेल्यानंतर वजा 30. मग वजा 2y बरोबर समान चिन्हांची बेरीज. नेहमी लक्षात ठेवा. 30 आणि 10 वजा 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 अधिक 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 40. दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक 2y बरोबर काय येतील? 40. म्हणून y बरोबर 40/2. म्हणून y बरोबर किती येतील? 20. बेदुनी 4. म्हणजेच 10 रुपयांच्या किती नोटा आहेत? आणि 5 रुपयांच्या नोटा 30 आहेत. लिहायचं. पाकिटातील 5 रुपयांच्या नोटा बरोबर किती आहेत नोटा? 5 रुपयांच्या नोटा 30. आणि पाकिटातील 10 रुपयांच्या नोटा बरोबर किती आल्या? 20. बघा टाळा बघू. दोन्हींची किंमत किती आहे? 350. आता x ची किंमत किती आलेली आहे? x ची किंमत आली 30. 150 अधिक
200 किती येते 350 करून बघायचं तुम्ही. चला, थँक्यू विद्यार्थ्यांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. हे तुम्हाला कळालं असेल. क्वेश्चन नंबर पहिला हा किती मार्कासाठी विचारला जातो? 4 मार्कासाठी विचारला जातो. क्वेश्चन नंबर 2 पण आता देणार आहे, तो पण 4 मार्कासाठीच विचारला जातो बाळांनो. लक्ष द्या आता. क्वेश्चन नंबर 2, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3/5 होते. तर तो अपूर्णांक काढा. बघा, अपूर्णांकाचा अंश छेद मानून घ्यायचा. गणित नंबर 2, अपूर्णांकाचा अंश काय मानू? x व अपूर्णांकाचा छेद काय म्हणायचा? y मान. म्हणून तो अपूर्णांक कसा तयार होईल? म्हणून तो अपूर्णांक x छेद y, कारण हा अंश आहे, हा छेद आहे. आता पहिली अट, पहिल्या अटीकडे लक्ष देऊ आपण. पहिली अट, कारण हे लिहून घेतला आधी. अंश मांडला, छेद मांडला, अपूर्णांक तयार केला. नंतर याच्यावरती काय दिले त्याप्रमाणे मांडणी करून घेऊन अटी तयार करून घ्यायच्या. एका अपूर्णांकाचा छेद किती आहे? y. अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंशाची दुप्पट 2x, अंशाची दुप्पट 2x, अंशाच्या दुप्पटीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणून सांगितलंय? 1 ने जास्त. असं समीकरण येईल. अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. समीकरण कसं तयार होईल आपलं? हे 2x हे इकडेच ठेवूया, x नको. हे y फक्त इकडे घेऊया. म्हणजे कसं येईल? हे 2x तसंच राहील. हे y इकडे घेतल्यानंतर मायनस होईल. बरोबर, हे 1 पण तिकडेच. हे काय झालं? समीकरण नंबर 1. आता दुसरी अट काय दिली आहे बघा त्यांनी. दुसरी अट दिली आहे, प्रत्येकी अंश आणि छेद. हा अंश आहे आणि हा छेद आहे. याच्यात काय मिळवायचे? 1. दुसरी अट दिली, हा अपूर्णांक तयार झाला. अंशात 1 मिळवा, छेदात 1 मिळवा. म्हणजे +1 करायचं. अंशात 1 छेदात 1 मिळवल्यास यांचं गुणोत्तर 3/5 येतं. म्हणजे बघा, अंशात 1 मिळवला, x + 1 आला. छेदात पण 1 मिळवला, y + 1 आला. यांचं गुणोत्तर काय येते म्हणून सांगितले? 3/5. काय करायचं आपण? तिरकस गुणाकार करायचं, सोडवायचं. 5 ने इकडे गुणू. 5 कंसात x + 1 बरोबर 3 कंसात y + 1. 5 ने x ला गुणलं 5x + 5 बरोबर 3 ने y ला गुणलं 3y + 3. हे 5x इथंच ठेवू. हे 3y इकडे आणू, वजा 3y होणार. हे +3 हे इकडे गेल्यानंतर -5 म्हणून 5x - 3y बरोबर 5 मधून 3 गेलं 2. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. हे समीकरण नंबर काय आलं? हे समीकरण नंबर 2 आले. हे दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. बघा, आता सोडवण्यासाठी समीकरण 1 व 2 ला काय केलं पाहिजे? समीकरण 1 ला 3 न गुणू. समीकरण 1 ला काय करायचं? 3 न गुणून वजाबाकी करू. समीकरण 1 ला 3 ने गुणू. समीकरण 1 ला 3 ने गुणू. तुम्ही याच्या अगोदर शिकलाय, भरपूर गणित आपली 5.1 मध्ये झाल्या. तिथं 3y येण्यासाठी गुणायचंय. म्हणजे 2x गुणिले 3 वजा y गुणिले 3 आणि 1 गुणिले 3 असं राहणार. 3 दुनी 6x वजा 3y बरोबर 3 एके 3. हे समीकरण नंबर आपल्याला किती मिळालं? तिसरं. आता बघा, तुम्ही इथं काय आहे? 3y. कसले 3y? वजा 3y. तिथं पण काय आहेत? वजा 3y. काय करावी लागणार यांची? वजाबाकी. समीकरण 2 व 3 यांची काय करू? वजाबाकी.
समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी. वजाबाकी करून काय मिळते बघू. दुसरं समीकरण 5x वजा 3y बरोबर वजा 2, 6x वजा 3y बरोबर 3. वजाबाकी म्हटल्यानंतर चिन्ह बदलते. इथं वजा होणार, इथं अधिक होणार, इथं वजा होणार. 6 5 गेले वजा x, 3 मधून 2 गेलं, सॉरी समान चिन्ह आले. 3 आणि 2 5, कसले 5 वजा 5, म्हणजे x बरोबर किती आले अधिक 5. ही किंमत कशात ठेवू, सोप्या 1 मध्ये ठेवू. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवल्यानंतर बघा 2x वजा y बरोबर 1. मग 2 गुणिले काय येणार 5 वजा y बरोबर 1. 5 दुनी 10 वजा y बरोबर 1 म्हणून वजा y बरोबर 1. हे 10 तिकडे गेल्यानंतर काय होणार वजा 10 म्हणून वजा y बरोबर 10 ने 1 गेला वजा 9. म्हटल्यानंतर वजा वजा अधिक y बरोबर 9. आपल्याला काय काढायला सांगितलंय बघा, तर तो अपूर्णांक. अपूर्णांक काय आहे, अपूर्णांक आहे x छेद y. अपूर्णांक बरोबर म्हणजे x ची किंमत किती आली आपली 5 आणि y ची किंमत किती आली 9.